अब समजा प्रोजेक्ट स्टार्ट केला, सॉरी इव्हेंट रेकॉर्डिंग मीटिंग, पण ते मी काय म्हणतो आता रेकॉर्डिंग चालू केली तर चालू झाली का? CMD, ठीक आहे. नंतर इन्व्हायरमेंट ऍक्टिवेट करा, एनव्ही स्लॅश स्क्रिप्ट स्लॅश ऍक्टिवेट, ठीक आहे. एंटर, नंतर कोड स्पेस डॉट, CD, आपल्या प्रोजेक्टचं नाव काय, मल्टी प्रोफाईल, PY मॅनेज डॉट PY रन सर्व्हर, ओपन केले आपले जे सर्व्हर पेजेस आहेत ते, ठीक आहे. आपल्याला बघायचं डे 4, ठीक आहे. डे 1 मध्ये हे झालेलं आहे, आपण सॉरी डे 4 आहे ना आपला, ठीक आहे. डे 1 मध्ये आपलं फुल फ्रंट एंडचं काम झालं, ते मग फ्रंट एंडचा जेवढा कोड होता आपण तेवढा पेस्ट केला, ठीक आहे. आणि डे 2 मध्ये आपण काय केलं, बॅक एंडचं काम केलं, ऍडमिनचं, ठीक आहे. स्लॅश ऍडमिन स्लॅश त्याचं काम केलं. आणि डे आता 3 डे मधले 3 मध्ये, शेवटचे 2 मिनिटं. डे 3 मध्ये हे काम केलेलं आहे आपण स्लायडरचं. डे 4 मध्ये, डे 3, हा ठीक आहे. डे 3 मध्ये हे काम केलेलं, ठीक आहे. डे 4 मध्ये हा स्लायडर असेल किंवा हा दोन्हीपैकी एक सेक्शन असेल. डे 5, सॉरी डे 2 गेले, ठीक आहे. डे 3, डे 4, डे 5, डे 6, डे 6 आणि डे 6 झालेत का आपले फक्त, 9 डे 9 डेज झाले, तर कमी कसं काय पडतील मग. आता आपण काय करू, जस्ट रिवाइज करू हे दोन सेक्शन, हा एक आणि हा एक सेक्शन, ठीक आहे. आता आपलं एक स्लायडर टेक्स्ट किंवा एक हे घेतलं होतं, बनवलं होतं पेज, ठीक आहे. होम पेज बनवला, ठीक आहे. इथं, ठीक आहे. होम पेज मध्ये स्लायडर आणि स्लायडर इमेज आणि टेक्नॉलॉजी असे सेक्शन बनवले होते. एक होता आपला मेन इमेजचा, जो की हा आहे आपला मेन इमेजवाला, आणि त्याचं टेक्स्ट आणि ते आहे तिथं. दुसरं आहे आपलं स्लायडर, जे आपलं टायटल आणि डिटेल घेतलेलं होतं, ठीक आहे. टायटल आणि डिटेल, स्लायडर टायटल आणि डिटेल हे दोन सेक्शन आहेत आपले. आता मी काय करतो, ठीक आहे. आता जस्ट आपण काय करू, ठीक आहे. एक आता यांची काही गरज नाही आता, ठीक आहे. कमेंट करून टाकतो, सेटिंगचं पण काही काम नाही. व्ह्यूज ओपन करतो ऍडमिनच्या, कोणाचे ऍडमिन ॲप टेस्ट व्ह्यूज, ठीक आहे. आता मी काय केलं, तिथे एक ह्याच्यात गेलो नावबार मध्ये. आता नावबार कोणाचं ओपन करणार मी, ऍडमिन ॲपचा, ठीक आहे. इथे एक लिंक बनवली स्लायडर नावाची, ज्याच्यामध्ये आपल्या काय राहणार, स्लायडरचे डिटेल्स आणि टायटल हे दोन कन्सेप्ट, ठीक आहे. URL बनवली, तर जसं या URL क्लिक केलं कोणत्या ह्या स्लायडरवर, तो कुठं त्याने पेज ओपन करून दिले मला स्लायडरसाठी, ही पेज एक ओपन करून दिलं, ठीक आहे. चला त्या पेजवर पण आधी URL मध्ये येऊ, ठीक आहे. ती URL काय केलं, रजिस्टर करून घेतली, ठीक आहे. रजिस्टर करून घेतली, त्याचा फंक्शन बनवला, ठीक आहे. एक फंक्शन बनवला स्लायडर नावाचा, ठीक आहे. आणि स्लायडर डॉट HTML नावाची एक फाईल बनवली, फाईल 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 स्लायडर डॉट HTML नावाची एक फाईल बनवली. आता ह्याच्यात आपण काय केलेलं आहे, एक फॉर्म बनवला, काय काय बनवला, एक फॉर्म बनवला, त्याला ऍक्शन दिली सेव्ह स्लायडर नावाची, आणि मेथड कोणती यूज केली आपण इथं, पोस्ट पोस्ट, ठीक आहे. आता इथं आपल्याकडे इमेज नाही आहे, त्यामुळे आपल्याला ENC ENC टाईप यूज करण्याची गरज नाही, ठीक आहे. मग त्याला सिक्युरिटीसाठी CSRF टोकन दिला, ठीक आहे. एक डिव बनवला, ठीक आहे. डिव क्लास प्रो, ह्या डिवच्या आतमध्ये, आता ह्या डिव इथं स्टार्ट केला, त्याचा एंड कुठे हाय, ह्या डिवच्या आतमध्ये अजून दोन डिव बनवले, ते तीन डिव, ठीक आहे. दोन आपले ह्याच्यासाठी राहतील टायटल, आणि एक टायटलसाठी
दुसरा डिव डिटेलसाठी, तिसरा डिव बटनसाठी. ठीक आहे, प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट डिव घेतले. त्या डिव मध्ये क्लास कोल 6 दिला. ठीक आहे, मग इनपुट टाईप दुसरा घेतला कोल 6. म्हणजे कोल 6 कसा असतो, ठीक आहे, आता समजा एक फुल स्क्रीन आहे. ठीक आहे, ठीक आहे, आता ही पूर्ण स्क्रीन आहे. आता कोल आपल्याकडे फक्त कोल 12 असतो त्याच्यामध्ये बुस्टरमध्ये. ठीक आहे, कोल 12 मध्ये कसा पूर्ण स्क्रीन येणार, कोल 6 मध्ये हाफ स्क्रीन. मग स्लायडर पासून हा पार्ट एक आणि स्लायडर पासून हा पार्ट एक, राईट पार्ट एक आणि लेफ्ट पार्ट एक. म्हणजे हा झाला 6-6चा पार्ट डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, जर ह्या 6 मध्ये जर तुम्ही कोल 12 जर घेतला ना, तो हा सेक्शन पूर्ण कव्हर करणार. ठीक आहे, किती सेक्शन कव्हर करणार, हा स्लायडर पासून लेफ्ट साईडचा पार्ट, तो कोल 12 झाला. मग त्याच्या आतमध्ये जर घेतला असेल, कोल 6च्या आतमध्ये जर कोल 12 जर घेतला, तर तो काय करणार, हे इथं कोल 12 कन्सिडर करा. जर मी कोल 6च्या आतमध्ये अजून एक कोल 6 घेतलं, तो कन्सिडर करणार फक्त 25 पार्ट, पूर्ण स्क्रीनचा 25 पार्ट. म्हणजे स्लायडर आहे, स्लायडर पासून आपला किती आहे, इकडे 12 पार्ट झाला. कोल 6 आणि कोल 6 हा पूर्ण एक पार्ट झाला. असे 2 पार्ट केले. ठीक आहे, मग हा जो पार्ट आहे कोल 6 वाला, तो मोठा होऊन कधी होतो, कोल 12 होतो तो ऑटोमॅटिक. तर त्याच्या आतमध्ये जर ड्यू बनवायचे असेल, तुम्हाला कॉलम बनवायचे असेल, तो कोल 12 होतो नंतर. कोल 6 कोल 12. तर कोल 3 जर घेतला ना, तर इथे नंतर कोल 12च होणार. त्याच्या आतमध्ये जर पार्टिशन करायचे असेल तर. इथपर्यंत समजलं. बनवले असे किती बनवले मी 2 बनवले. ठीक आहे, कोल 6 कोल 6 आणि कोल 6 आपले झाले 12. ठीक आहे, जस्ट एवढा हे कन्सिडर केले. फक्त एवढाच कॉलम घेतलेला आहे. मग एवढा एक कोल एकूण काय केलेलं आहे, हा कोल 2 सोडून दिला, हा कॉलम 2. ठीक आहे, एकूण पण 2 सोडून दिला. आता राहिला किती, 2 2 4 4. मग 8 कन्सिडर करा हा वाला. 8 कॉलम कोणता आहे, ज्याच्यामध्ये आपलं स्लाइड टायटल आणि डिटेल आलेलं आहे. त्याच्यामध्ये पण मी काय केलं, कोल 6 घेतलेले. मग तो काय करणार, जी आता एवढा स्क्रीन पार्ट आहे आपला. ठीक आहे, हा स्क्रीन पार्ट आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण त्याने 2 पार्टिशन केले, तर कोल 6चा आणि कोल 6चे 2 पार्टिशन केले. तर तो काय करतो, कोल 12 कन्सिडर करतो. आता जर मी याचे चेंज केले, तर कोल 6 आहे, कोल इथं 8 केलं आणि कोल इथं 6 ठेवलं. ठीक आहे, आता 8 + 6 किती होतं, 14. तो जास्त होतोय. मग तो काय करतो, जो कोल 6 आहे राहिला, तो काय करतो, खाली शिफ्ट करू, कारण त्याला जागा पुरत नाही पुढची. जर मी याला कोल 4 केलं तर कमी पडते जागा. कोल 6च्या पुढे किती राहणार जागा, शिल्लक राहणार. इथं जी प्लेस आहे ती काय राहील, एमटी राहील. ह्याने तर कोल 6 घेतलाय, पण ह्याने किती घेतलंय, कोल 4 घेतलाय. म्हणजे त्याने कमी स्पेस घेतलाय. मला जर इक्वल स्पेस द्यायचा असला मी देऊ शकतो. आता मी काय केलं, तर कोल किती घेतलंय, कोल 4 घेतलं. कोल मतलब 4 + 8 किती झालं, 12. मग तो आता पूर्ण स्क्रीन कव्हर करू शकतो. त्याच्यामध्ये तो जे सेक्शन आहे तो पूर्ण कव्हर करू शकतो. तर 9 घेतलं तर तो कन्सिडर खाली येणार, कारण त्या 9 ला जागा नाही. ऑनलाईन मेंबर्स आता क्लिअर, हो सर. ठीक आहे. आता मी बटन आता कोल 12 मध्ये घेतलेलं आहे. किती घेतलंय, कोल 12 घेतलेलं आहे. का, कारण मला फुल स्क्रीन मध्ये पाहिजे होती. जर मी आता ह्याला कोल 6 मध्ये घेतलं तर ती कुठं आलं असतं, निम्म्यातच. म्हणजे जो आपला डिटेल पार्ट आहे हा फॉर्म, ह्या साईडकडे पूर्ण इथं बटन आला सेंटरला. इथं रिफ्रेश जर केलं तर चेक करा, इथं बटन आला सेंटरला. तर मी अजून एक जर सेम सेक्शन बनवला, ठीक आहे, तर अजून एक बटन इथं येईल. ठीक आहे, मला सेंटरला घ्यायची होती बटन. तर मग मी काय केलं, मग त्याला कोल किती दिला, 12 दिला. मग त्याने सेंटरला आलं. जर मी आलं, मग ते आता सेंटरला कधी येतं माहिती, ज्यावेळेस आपण टेक्स्ट सेंटर टाकतो ना, त्या टायमाला ते सेंटरला येतं. तर टेक्स्ट सेंटर जर मी रिमूव्ह केलं तर ते आपलं लेफ्ट साईडला राहील. राईटला आणायला पण कोड टाकावा लागतो. ठीक आहे, तर टेक्स्ट सेंटर दिलं. मग त्यामुळे त्यांनी काय केलं, एकदम सेंटर मध्ये आणलं त्याला. जसं स्लायडर पण आहे आपल्या इथं. ठीक आहे,
आता आपण तो फॉर्म बनवला, फॉर्मचं काम कम्प्लीट झालं का, ते सेव्ह स्लायडर नावाची URL बनवली ती. आता आपण फॉर्म तर फिल करतो, तो कुठं ना कुठं तर सेव्ह होणार आहे ना, त्याला पाथ द्यावा लागेल ना, तो इथंच जा म्हणून. ठीक आहे, मग आपण सेव्ह स्लायडर नावाचा एक पाथ बनवला. ठीक आहे, मग URL बनवली, इथं त्याला रजिस्टर करून घेतलं सेव्ह स्लायडर. ठीक आहे, मग त्याचा एक फंक्शन पण बनवून घेऊ, सेव्ह स्लायडर फंक्शन बनवला. ठीक आहे, आता आपल्याला डेटा एक मॉडेल लागेल आपल्याला, मॉडेल शिवाय आपण डेटा स्टोअर करू शकत नाही. मग आपण मॉडेल बनवले स्लायडर मॉडेल नावाचं. ठीक आहे, मॉडेल पुढे गेला. ठीक आहे, हा आपलं मॉडेल आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी घातलं एक टायटल आणि डिटेल, आपले जे येणार आहेत आपण फॉर्ममध्ये जे नेम दिलेले आहेत. ठीक आहे, टायटल आणि डिटेल्स. ठीक आहे, तेच आपल्याला इथं काय मॉडेलमध्ये काय करावं लागणार होतं, रजिस्टर. जर इथं जर मी जर दुसरे नेम यूज केले, ठीक आहे, टायटल स्लायडर टायटल यूज केला, तर मला इथं पण फॉर्ममध्ये पण स्लायडर टायटलच यूज करावं लागणार आहे. ठीक आहे, मग मॉडेलचं काम कम्प्लीट करून घेतलं. ठीक आहे, त्याला मॉडेल डॉट कॅरफिल. ठीक आहे, मॅक्स लेन्थ 100 आणि 200 देऊन टाकली त्याला. ठीक आहे, स्टोअर करण्याची कॅपॅसिटी त्यांची. ठीक आहे, मग त्याला काय केलं, मॉडेल थ्रू काय केलं, त्यांना सेव्ह करून घेतलं. मग त्याला रिडायरेक्ट कोणत्या पेजवर केलं, स्लायडरच्या. मग परत त्याच पेजवरून फॉर्म सेव्ह केला का ना, परत त्याच पेजवर पेजवर गेला ना, तू काय करतो, रिफ्रेश करतो पेज, तो परत जो डाटा तुम्ही फिल केलेला आहे तो शो करतो की परत नाही करेल, तो डायरेक्ट पेजेस रिफ्रेश करून टाक. जर तुम्ही दुसऱ्या पेजवर गेलात, ठीक आहे, जर बॅक आलात, तर तुमचा डेटा परत इथं जो तुम्ही फिल केलाय तो काय होतो, शो दिसतो, जर तुम्ही रिफ्रेश करीत नाही. ठीक आहे, पण डेटा सेव्ह केला. ठीक आहे, आता डेटा तर सेव्ह करून घेतला. आता मला तर डेटा तर माहित पाहिजे ना मी काय फिल केलेला आहे, त्याच्यामुळे मी काय केलं, त्याला टेबलमध्ये प्रिंट केलं. पण टेबलमध्ये टेबल कुठं बनवला मी, स्लायडरच्याच पेजवर. ठीक आहे, स्लायडरच्याच पेजवर इथे टेबल बनवला. ठीक आहे, टेबल बनवला. ठीक आहे, त्यात आपण यूज केले TR, मतलब टेबल रो. त्याच्यामध्ये टेबल हेडिंग, सिरियल नंबर, ठीक आहे, ॲक्शन, टायटल आणि डिटेल असे 4 काय बनवले, रो मध्ये कॉलम्स बनवले. हे आपली रो आहे एक, हे जे एक रो आहे आणि हे जे कॉलम्स येतात. ठीक आहे, आम्ही काय केलं, आता TD बनवलं अजून एक. ठीक आहे, चेसून आता बाजूला थोडं. ठीक आहे, हा ठीक आहे, परत पायथन मध्ये. ठीक आहे, आपला झाला ठीक टेबल बनवलं इथं हेडिंग. ठीक आहे, हे आपले हेडिंग झाले टेबलच्या, टेबल डेटा हा झाला. ठीक आहे, आता तिकडून जो डेटा येणार आहे मी तो फॉर लूप मध्ये दिला टाकून, तिकडून तर पास करून दिलाय मी पेजमधून. कोणत्या पेजवर पास करून दिलाय, स्लायडरच्या पेजवर पास करून दिलाय. काय नावाने, स्लायडर नावाने. तो डेटा कोण घेतलाय, मॉडेल कोणतं मॉडेल यूज केलं आपण, स्लायडर मॉडेल यूज केलेलं आहे. ठीक आहे, त्यातून सगळा डेटा घेतला आणि त्या पेजवर काय केला, पास करून दिला. ठीक आहे, आणि तो जे डेटा आता आलाय तर कशामध्ये आलाय, तिकडून स्लायडर मध्ये आलेला आहे. डेटा सगळा डेटा स्लायडर मध्ये आलेला आहे. ठीक आहे, डेटा आता आणला आता तिकडून स्लायडर मधून. ठीक आहे, आता तो फॉर लूप मध्ये दिला टाकून. फॉर लूप पुढे स्टार्ट केला आपण TR पाशी. ठीक आहे, TRच्या वर. ठीक आहे, आणि फॉर लूप पुढे एंड केला TRच्या खाली. तिथं TR स्टार्ट केला, त्याच्यानंतर जो एंड केला, त्यानंतर आपण फॉर लूपचं काय केला, एंड करून टाकला. जर मी ह्याच्यामध्ये जर टाकला असताना TR ह्याच्या आतमध्ये, त्यांनी एकच रो प्रिंट करून दिली असते मला, मल्टिपल रो प्रिंट करून असते दिला, कारण तो एकदाच फिरणार आहे ना. इथं कसं TR आहे ना, टेबल रोज फिरवतो डायरेक्ट फॉर लूप मध्ये, जेवढा डेटा आहे तेवढा पूर्ण रो मध्ये फिरतो. पण जर रोज बाहेर असली, फक्त ते आत मला डेटा ही होणार, तो एकदा डेटा एकदाच इन्सर्ट होणार प्रत्येकाच्या. मग तो दुसरी रोज बनवू शकत नाही. ऑनलाईन मेंबर्स इथपर्यंत क्लिअर. हो सर. साईड कोणची, FA पेन्सिल, फाफा फॉन्ट आहे. ठीक आहे, आता मी काय केलं, डेटा तर प्रिंट करून दिला, माझा डेटा पण भेटला. ठीक आहे, डेटा माझा आला. ठीक आहे, आता आपला डेटा काय झाला, प्रिंट झाला. ठीक आहे,
आता मला काय करायचं तिथं, तर पेन्सिल आणि ती आणायची एडिटसाठी. हा ते माहिती आहे. फाफा मला मग वाटतं ते आपलं फाफावर इथं ते कॉपी फाफा आयकॉन यूज करायचा आपल्याला. ठीक आहे, आणि तुम्हाला सगळे भेटते फाफावर. ठीक आहे, त्याची आपल्याला काय करावं, एक लिंक घ्यावं लागते फाफाची कॉन्ट्रीब्युशनची. तर त्या लिंक शिवाय आपण ते हे करू शकत नाहीत. मग ते आयकॉन पुढे आणू शकत नाही, फक्त नॉर्मल टेक्स्ट येणार. ठीक आहे, मग मी तर इथे एडिट नाव दिलेलं नाही. जसे तुम्ही एक लिंक तर दिलेली आहे, पण लिंकच्या आतमध्ये आयकॉन टाकलेला आहे. लिंकच्या आतमध्ये आयकॉन टाकलेला आहे. मग जसं तुम्ही आयकॉनवर क्लिक करता जसं ते कुठं जातोय, त्या लिंकवर क्लिक होतोय. जी आपण लिंक बनवलेली URL जी बनवली ना लिंक URL, मग त्या URL वर जातोय. जसं त्या पेन्सिलवर क्लिक केलं की ठीक आहे, माझा डेटा आला. ठीक आहे, इथं ठीक आहे एडिटवर. ठीक आहे, आता इथं मी काय केलंय, पास करताना काय पास केलंय, एक तर URL पण पास केलेली. ठीक आहे, क्वेश्चन मार्क काय करतो, URL आणि तिची ID आहे ती काय करतो, सेपरेट करायचं काम करतो क्वेश्चन मार्क. ठीक आहे, तुमची URL इथं संपली आणि तुमची ID इथून पुढं चालू झाली. ठीक आहे, जशी मी आता जसं एडिटवर क्लिक केलं, ठीक इथं माझी ID पण आलेली. त्या ID थ्रू मी काय केलंय, डेटा पण घेतलाय. ID आली कोणत्या पेजवर, एडिट स्लाइडरच्या पेजवर ID आली. ठीक आहे, मी काय करतो, ती ID जी आलेली ती ID घेतली. ओल्ड डेटा डॉट मॉडेल डॉट स्लाइडर मॉडेल ऑब्जेक्ट डॉट गेट ID. आता ID कशात आलेली, रिक्वेस्ट डॉट गेट मध्ये, कारण ती आपल्याला URL मध्ये शो होती. ठीक आहे, जो डेटा शो होत नाही त्याला म्हणते पोस्ट, जो डेटा शो होतो त्याला म्हणते गेट. गेट मध्ये आली ID. ठीक आहे, मग त्या ID मी काय केलं, डेटा पण घेतला. डेटा घेतला आणि तो डेटा काय केला, पास करून दिला. आता ओल्ड डेटा मध्ये माझा सगळा डेटा आला, त्याच्यामध्ये टायटल पण आला आणि डिटेल पण आला. असं थोडी की ते सेपरेट सेपरेट करून पाठवलं नाही, सगळा डेटा सोबत घेतलेला आहे आणि त्याचं बंच करून एकदा हे केलं तिकडं आणि सेंड केला. ठीक आहे, मग एडिट स्लाइडरचे पेज बनवलं. ठीक आहे, एडिट स्लाइडर. ठीक आहे, त्या डेटावर इथं आलो. ठीक आहे, इथं इनपुट घेतला एक, तिथून नेम दिला त्याला ID, आणि तिथून व्हॅल्यू घेतली जी ID येणार आहे ती घेतली सगळी. ID घेतली आणि ID तुम्ही काय केलं, डेटा सेपरेट केला. आता त्याच्यामध्ये टायटल पण आलेलं आहे, डिटेल पण आलेलं आहे ज्यावेळेस आपण सेंड करतो. ठीक आहे, आता इथं बघा स्लाइडर मध्ये आपण जे डेटा पास सेंड केलेला आहे ना आपण टायटल आणि डिटेल मध्ये, तो एक बंच बनवला त्याने. ठीक आहे, इथं ओल्ड डेटा नावाचा एक बंच बनवला, तो काय केला, पास करून दिला एडिटच्या पेजवर. ठीक आहे, मग तिकडून पास करताना ID थ्रू पास केल्याला घेतलाय ना, एकूण तर ID पास करून दिली आपण एडिटवरून, सॉरी एडिट नाही स्लाइडरवरून एकूण ID पास करून दिली. ID मधून डेटा घेतला, तो ओल्ड डेटा मध्ये स्टोअर केला. आता तो डेटा कोणत्या मॉडेल मधून येणार आहे, स्लाइडर मॉडेल. इथं बघा तुम्ही प्रत्येक ह्याच्यात आहे ना एडिट साठी हा हीच कंडिशन आहे, पण त्याला समजलं तर पाहिजे ना की डेटा पुन्हा कुणी यायचा आहे, कोणत्या मॉडेल मधून यायचा आहे. मॉडेल तर मल्टिपल आहेत आपल्याकडे, समजलं पाहिजे ना नेमकं. नाही तर आपण मॉडेल तर नाही दिला, ठीक आहे, तो कोणत्या पण मॉडेल मधून घेऊ शकतो ना. तो काय करू शकतो, माचीशी लावलेलं खाली, माचीस लावलेलं आहे. ठीक आहे, ते काय करतो, डेटा घे. ठीक आहे, डेटा तर घेतोय, पण त्याला समजलं पाहिजे ना आपलं कोणत्या मॉडेल मधून डेटा घ्यायचा. मग तशी सेपरेट काय केलं, मॉडेलचं नाव दिलेलं आहे, त्याच्यामधला जो डेटा स्टोअर आहे. इमेज मॉडेल, इमेज मॉडेल मध्ये इमेज, मेन इमेज, सॉरी मेन टायटल आणि मेन डिटेल आहे, एवढे फील्ड आपल्याकडे डेटा आलेला आहे एवढ्यामध्ये. ठीक आहे, आता स्लाइडर मॉडेल मध्ये टायटल आणि डिटेल आहे, स्लाइडर इमेज मध्ये स्लाइडर इमेज आहे, प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळा आहे डेटा आलेला. मग तो काय करतो, सेपरेट करतो डेटा की तुला ह्याच्यातलाच घ्यायचा आहे, तुला बाहेरचा घ्यायचा नाही. मग त्याने डेटा घेतला. ठीक आहे, ID थ्रू डेटा पास करून दिला. स्लाइडर एडिट कुठे गेलं, एडिट स्लाइडर. ठीक आहे, इथेच का, हा ठीक आहे, डेटा आणला. इथं प्रत्येकाचा डेटा काय केला, सेपरेट केला. तिकडून बंच मध्ये आलेला आहे डेटा, इथं मी काय केला, सेपरेट केला डेटा. मग त्याच्यामध्ये काय करतो, जे व्हॅल्यू येतात जर व्हॅल्यू जर नसतील दिली, ठीक आहे, तर मग त्याला समजणार नाही ना की तुझं काय राहिलेलं आहे त्याच्यामध्ये.
इथं तो डेटा शो करीत नाही ना, तुझा ओल्ड आधी तो काय फिल फाईल केलेला आहे. काय तुला जर तुझा डेटा एवढा मोठा आहे त्याच्यामध्ये जर समज इथं ठीक आहे, आता मी एक काम करतो, ठीक आहे, कंट्रोल झेड केला, ठीक आहे. आता डेटा आता आलाय आता, ठीक आहे, इथं पण ठीक आहे. आता इथं मला पुढे येस ऍड करायचंय, ठीक आहे. मला परत एवढा मोठा टाईप करावा लागेल. आता हे तर थोडं आहे म्हणून आपण टाईप करू शकतो, पण जर असा मोठा असला तर लास्टला जर मला ठीक आहे, हे तर लाईनच लागली, ठीक आहे. आता मला इथं अँड कॉमा डिलीट असं काही यूज करायचं, मला इथं हे करायचं आहे, डॉट टाकायचा आहे, फुल स्टॉप टाकायचा आहे, क्वेश्चन मार्क टाकायचा आहे, ठीक आहे. मला सगळा कोड काय करावं मी एकासाठी टाईप करावं, पूर्ण जी टेक्स्ट आहे परत ती टाईप करावं लागणार आहे. मी काय करतो, तो डेटा आहे ना इकडं प्रिंट करून देतो, ठीक आहे. प्रिंट करून दिला डेटा, एक तिथंच फॉर्म बनवला होता ना आपण, ठीक आहे. त्याला अपडेट स्लायडर नावाची URL बनवली, ठीक आहे. आणि तुम्ही आता जसं अपडेटवर क्लिक केलं म्हणजे ह्या अपडेट बटनवर क्लिक केलं, ठीक आहे. तर तो काय करतो, एक URL ला माझा डेटा सगळा सेंड करतो. तिकडून जसा डेटा सेंड केला आपला सेव्ह करताना, तसा मग तिने काय केलं, डेटा सगळा सेंड करून दिलाय. कोणत्या URL ला, अपडेटला. अपडेट कोणता सेंड केलाय तिने, जो आपण एडिट केलेला आहे, जे चेंजेस केलेले तर तो डेटा त्याने काय केला, सेंड करून दिलेला आहे, ठीक आहे. अपडेट म्हणजे ते रजिस्टर करून घ्या त्याला, ठीक आहे. मग व्ह्यूज मध्ये आलो, फंक्शन बनवून घेतला त्याचा, ठीक आहे. अपडेट स्लायडर, आपलं स्लायडर आहे ना, हा ठीक आहे, अपडेट स्लायडर, अरे कुठे आहे आपलं, ठीक आहे, अपडेट स्लायडर, ठीक आहे. आता ओल्ड डेटा टाकलेला आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये टायटल आणि डिटेल पण ते काय नावाने आलेलं आहे तिकडून. आता मी याचे नेम पण चेंजेस करू शकतो, इथं टायटल आणि डिटेल ना, तर मी इथं यांचे नेम पण चेंज करू शकतो, इथं न्यू पण करू शकतो, न्यू पण करू शकतो, न्यू मला काय अडचण नाही, ठीक आहे. तर आता इथं जर मी न्यू केलं, ठीक आहे, तर मला इथं पण न्यू यूज करावं लागणार आहे. इथं 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 नाही यूज करायचं, तर एकूण डेटा सेंड केलेला आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यात मी तू काय करतो, एकूण डेटा घेऊन परत ह्याच्यामध्ये स्टोअर करतो ना, ह्याच्यामधून परत डेटा घेऊन तो काय करतो, ह्याच्यामध्ये स्टोअर करतोय. ह्याचं काम काय होतं, डेटा शो करायचं काम होतं, जुना डेटा शो करायचं काम होतं. ह्याचा डेटा काय करायचं, तो डेटा सेव्ह करायचा काम ह्या टायटलचा, ठीक आहे. मग ह्या टायटलचं काय केलं त्याने, डेटा काय केला, आणला आणि परत ह्याच्यामध्ये स्टोअर करून दिला आणि डेटा केला सेव्ह, ठीक आहे. आता आपण जसं सेव्ह करताना बघितलं, इथं आपण कॉमा यूज केला, प्रत्येक डेटाला करू सेव्ह करताना सेपरेट सेपरेट डेटा लास्टला कॉमा देतो, पण ज्यावेळेस अपडेट करतो त्या टायमाला लास्टला कॉमा द्यायचा नाही, दिला तर तो एरर देणार आणि तू तिथं कन्सिडरच नाही करत कॉमासाठी, ठीक आहे. आणि डेटा केला सेव्ह. आता डिलीटला काय केलं आपण, ठीक आहे, अपडेट करून देतो, ठीक आहे. अपडेट झाला आपला, ठीक आहे. आता डिलीट वर बनवलं, ठीक आहे, आपली दे ना, ठीक आहे. त्याला ID पास करून दिली, URL बनवली, ठीक आहे. त्याला ID पास करून दिली, जशी एडिटला पास केली तशी सेम ID कुणाला पास करायची, आपल्याला डिलीटला. तर व्ह्यूज मध्ये आलो, तिथे URL तर बनवला, ठीक आहे, डिलीट नावाचा, ठीक आहे, डिलीट नावाचा, ठीक आहे. त्याचं फंक्शन पण बनवून घेतला, डिलीट स्लायडर, ठीक आहे. तर डेटा कोणाकडून डिलीट करायचा आहे मला, ओल्ड मॉडेल ओल्ड डेटामधून एक व्हेरिएबल बनवा, त्याच्यामध्ये स्टोअर करणार, ठीक आहे. मॉडेल डॉट स्लायडर मॉडेल डॉट ऑब्जेक्ट डॉट गेट ID आलेली, ठीक आहे. ती ID काय कर, फक्त डिलीट कर, फक्त इथं कशात आलेली ID गेट मध्ये आली, ज्यावेळेस आपण तिकडून डेटा सेंड करतो अपडेट केल्याच्या नंतर, ठीक आहे. जसं इथे एडिट केला, ठीक आहे. आता हा जो डेटा आहे इथून चेंज केला तो सगळा पोस्ट मध्ये जातो, इथं डेटा शो नाही करतो, फक्त ID शो करतो. एकूण जो डेटा सेव्ह करतो तो जातो पोस्ट मध्ये, त्यामुळे आपल्याला इथं पोस्ट यूज करायचा, ठीक आहे. तिकडून डेटा पोस्ट मध्ये आला, तो डेटा काय केला, सेव्ह केला. जसं एडिटला कशामध्ये येतो तो ID गेट मध्ये येतो, पण ती ID काय करा, डिलीट करून टाका, लास्ट राहील आपला, ठीक आहे. आता मला व्ह्यूजची गरज लागेल, ठीक आहे. हा डेटा मी काय केला, तसा डेटा तिकडे सेंड केला टेबलमध्ये प्रिंट करण्यासाठी, तोच डेटा घेतला, ठीक आहे. आता पुढे सेंड करायचा तू URL ला, फ्रंट एंडला सेंड करायचं ना, आता मग URL ला सेंड केला. कोणत्या पेजवर करायचं आपल्याला,
होमच्या पेजवर. ठीक आहे, डेटा सेंड करून दिला. ठीक आहे, मग ऑब्जेक्टमध्ये पण पास करून दिला. कुठे गेलते, हा ठीक आहे, इथं डेटा पास करून दिला. ठीक आहे, आता होमवर आलो. आता होम पेज ठीक आहे. ठीक आहे ना आपलं, ठीक आहे, स्लायडर स्लायडर म्हणते की इथं स्लायडर आहे. ठीक आहे, हा डिव बघा इथं स्टार्ट झालाय ना, त्याचा एंड इथं झालाय. ठीक आहे, बस इथं पण एक डिव स्टार्ट झालाय, पण त्याचा एंड खाली आहे. इथं त्याचा एंड आहे. बरोबर, आपल्याला फक्त एक लागत होतं त्याच्या आतमधला. हा डिव इथं स्टार्ट झालाय, त्याचा एंड इथं झालाय, त्याच्या आतमध्ये सगळे सेक्शन येते. त्याच्या आतमध्ये सगळे सेक्शन होते, टायटल आणि डिटेल. मी तर फॉर लूप काय केलं, इथं स्टार्ट करून दिला, त्याच्यावर त्याचा एंड केला. जिथे टायटल होतं तिथे टायटल दिलात आपण, जिथे डिटेल्स होते तिथे डिटेल दिल्यात आपण. ठीक आहे, आन्सर. आणि डेटा आपला इथं काय झाला, डिस्प्ले झाला. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर.